ठेवलेली आहे. सो आपण ही फुटलेलीच त्याच्या ओहो त्याला ठेवायचं. यस बाय गेट लॉस्ट बाय. व्हिडिओ बनवतो एक बेकार मूड खराब झाला. स्टोरेज फुल झालं. सो आता मी बाय केलं स्टोरेज आणि आता मी परत व्हिडिओ बनवते गाइस. सो प्लीज डू लाईक शेअर आणि सबस्क्राइब. हे आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि घसरघसर करून घेणार. एवढी क्रीम खूप झाली. एवढं स्पा क्रीम खूप झाली आपल्याला. आपण आता अप्लाय करूयात खोपडीला. स्टोरेज भरू नको प्लीज. आता बाय केलंय तरी पण भिकाऱ्यासारखा भरतोय. 75 रुपये घालवले मी स्टोरेज बाय करायला. 200 रुपये घालव का तुझं म्हणणं आहे का? सो आपण ही जी स्पा क्रीम आहे खोपडीला अप्लाय करून घेऊया. एक एक आता आपण हेअर सेपरेट करून लावणार आहोत. मी फटाफट लावते कारण की माझ्या स्टोरेजची फाटते. माझी स्टोरेज फुल होईल म्हणून. एक पण टाकल्यावर बाल नाही सुटला पाहिजे आपल्या हातात ना. ये फटाफट फटाफट लगाई लेंगे हम हमारे बाल को. ओके खोपडी आपण उलटी करून घुसळून हेअर ऑइलिंग केलं. तसं खोपडी उलटी करू आणि कलर सोडू. ओके जय जय महाराष्ट्र माझा. थोडंसं लावलंय आपण. आता ह्याला मिक्स करून घेऊ. स्पाचं जे आपल्याला जे क्रीम करून झाल्यानंतर आपल्याला परत अर्धा तास क्रीमला द्यायचं आहे. सुकवून गेलं केसांमध्ये. दुसरी बाजूला आपण चोपडून घेऊया आपण. सो मच क्रीम इज हिअर ओरिंग अँड स्टिल आय एम लविंग इट. एंड इज इम्पॉर्टंट. येस गाइस दिस इज अजिबात अनप्रोफेशनल आणि अजिबात दिस इज नॉट एस्थेटिक. पीली परी कमरे में बंद मुझे ना दिया पसंद है. मुझे ना दिया पसंद है. नीली परी कमरे में बंद मुझे ना दिया पसंद है. आता स्पा क्रीम जी आहे आपली लावून झालेली आहे आणि अशा प्रकारे आता आपण आपलं बुचकं देणार आहोत केसांचं. आणि येस आपण ह्याला असं वरती बांधून ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी आणि अर्ध्या तासानंतर हेअर वॉश करणार आहोत. तर आपण खोपडीचे केस धुवून घेणार आहोत. पण ते इकडे तिकडे दुसरीकडे कुठेच नाही किचनच्या बेसिनमध्ये. कारण की आमच्या किचनच्या बेसिनमध्ये कॉर्पोरेशनचं पाणी येतं. शॅम्पू घेऊया. शॅम्पू खोपडी धुवून घेते. मग तुमच्याशी बोलते. तर इथे आपला हेअर वॉश जो आहे तो सफर संपूर्णपणे प्रॉपर. तर आपण पूर्ण केलेला आहे. आपला स्पाची जी प्रक्रिया होती ती नॅचरली थोडंसं सुकवायची कारण की थंडी खूप आहे नाशिकमध्ये. यू नो गाईज नाशिकमध्ये थंडी खूप आहे. सो आपण हेअर ड्राय करून घेऊया. आता थोडा वेळ थांबू आणि हेअर ड्राय करू. ते बघू नका सॉरी. जसं मी तुला सांगितलं की हेअर काय नॅचरली सुकत नाही. गाळवा पण आहे बाहेर. आता आपण हेअर ड्राय करून घेऊया. जायला बाहेर फुटलेला आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो जसं की आपल्याला आयुष्यात प्रत्येक गोष्टीत धोके भेटत आलेले आहे. तर जसं की आपल्याला प्रत्येक गोष्टीतच धोके भेटत आलेले आहे तसंच मला आज माझ्या हेअर ड्रायरने सुद्धा धोका दिलेला आहे. आणि ह्या ठिकाणी माझं हेअर ड्रायर फुटून जळलेलं आहे थोडंसं. सो या ठिकाणी जेवढे हे आहेत केस सुकले थोडेसे त्या हेअर ड्रायरमुळे. त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की हां छान झालेले आहेत केस. हे बघा छान झालेले आहेत केस. मस्त झालेले आहेत. हे बघा मस्त फ्लफी. हां ठीक आहे. वॉल्यूम काहीतरी असं छान झालेलं आहे त्यांना. येस गाईज दॅट इज इट फॉर दिस व्हिडिओ. कारण की आता थंडीत मला हे. आणि येस गाईज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल.